शेवटची चाल होईल. ऐका रामकृष्णारी, आपल्या सगळ्या लातूर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला आमंत्रण. चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन 375 होता. तुकोबरायाचे चिरंजीव नारायण महाराज तुकोबराय वैकुंठाला गेले का काही महिन्याने जन्माला नाही. ज्यांनी पहिला पालखी सोहळा काढला, ज्ञानोबा तुकाराम भजन ज्यांनी महाराष्ट्रात आणलं, ते तपोडी नारायण महाराज देहूकर यांना अवतारा येऊन 375 वर्ष पूर्ण होतात. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत यांनाही समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात एका जनार्दनी. नंतर भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या परिचारिका संत जनाबाई महाराज. आपण नेहमी म्हणतो चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनीन पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी त्या श्री संत जनाबाई. श्री संत नामदेव महाराज आणि 14 जणांचं कुटुंब यांना नामदेव पायरीवर समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. हे सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून आणि मग आपल्या समस्त लातूर जिल्ह्याने 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान महामहोत्सव लाखो वारकऱ्यांना एकत्र येऊन भलं मोठं संगीत गाथा पारायण 2 टाइम कीर्तन महा अन्नदान ठेवलेलं आहे. सर्वांना आमंत्रण आहे. आपण सर्व मंडळीने या पारायणाला यायचे. जवळजवळ 25,000 वाचकांचं पारायण आहे. आपल्याला 25,000 गाथे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब छापून देणार आहेत. मला पारायणाला यायला काही हरकत नाही. माऊली पारायणाला यायचं सर्वांनी. अतिशय गोड पारायण 4 ते 6 हरिपाठ, 6:30 ते 11 संगीत पारायण, 11 ते 12:30 लातूर जिल्ह्यातलं कीर्तन, 12:30 वाजता 50 गावांच्या भाकरी येणार आणि मग अन्नदान सुरू होणार. 3 वाजेपर्यंत 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 चरित्रकथा, 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन. असा महामहोत्सव. या महोत्सवामध्ये परत 6:30 ते 8:30 कीर्तन, परत 50 गावांच्या भाकरी आणि मग आमटी महोत्सव. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध आमटीचे आचारी तिथं बोलावून त्यांना विशेष असं आमटी महोत्सव साजरा केला जाणार. जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाने मराठवाड्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन लातूर जिल्ह्याला होणार आहे. 375व्या वर्षानंतर हे तुकोबरायचं कृषी प्रदर्शन त्यांच्या नावाने, म्हणून 375 कंपन्या आपल्या शेतकऱ्यांचं आणखीन ज्ञान विकसित व्हावं म्हणून त्या कंपन्या आपल्याला वेगळं वेगळं ज्ञान देण्यासाठी येणार आहेत. जगद्गुरु तुकोबराय कृषी प्रदर्शन संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानपासून महिपती महाराज संस्थानपर्यंत सगळे संतांचे वंशज, संतांचे देवस्थान आपल्याला भेट द्यायला लातूरला येणार आहेत. मागणी असा वारकऱ्याचा कुंभमेळाच आहे आणि म्हणून कामी पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा या न्यायाप्रमाणे आपण सर्व मंडळीने पारायणाला यायचे अशी सगळ्याला विनंती. औसा तालुक्याच्या ज्या दिवशी भाकरी येतात त्या दिवशी पहिलाच दिवस औसा तालुक्याच्या अर्ध्या तालुक्याच्या भाकरी सकाळी, अर्ध्या तालुक्याच्या संध्याकाळी भाकरी येतात. तर आपण सगळ्या मंडळीने ते नियोजन ध्यानात धरून पुढची वाटचाल करायची. आपण सर्वांनी या उत्सवाला सहकार्य करायचंय अशी सर्वांना विनंती. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च आणि 21 फेब्रुवारीला आपल्या या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबरायाच्या पादुका श्री क्षेत्र भंडारा डोंगर, जिथं तुकोबरायाला साक्षात्कार झाला, जिथं तुकोबरायांनी अभंग गाथा लिहिली, तिथून साक्षात तुकोबरायाच्या पादुका हेलिकॉप्टरने पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यात येणार आहेत. आपण सगळ्यांनी हजर राहायचंय. सकाळी 6 वाजताच हजर राहायचंय. सिद्धेश्वर मंदिराच्या तिथे सकाळी 6 ते 8 कीर्तन होईल. 8 वाजता हेलिकॉप्टर येईल. मग 8 वाजता मिरवणूक आहे तुकोबरायांची 375 पताका पुढं. त्याच्या पाठीमागे 375 तुळशीवाल्या महिला, त्याच्या पाठीमागे 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 पखवास, त्याच्या पाठीमागे 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागे 375 विनेकरी. असा आग्या मोहळा उठल्यावानीच आवाज चालला पाहिजे बघा. त्याच्या पाठीमागे 375 कीर्तनकार, त्याच्या पाठीमागे 375 चोपदार, त्याच्या पाठीमागे 375 तुकाराम नावाच्या व्यक्ती, त्याच्या पाठीमागे 375 नारायण नावाच्या व्यक्ती, त्याच्या पाठीमागे 675 नामदेव नावाच्या व्यक्ती, त्याच्या पाठीमागे 675 जनाबाई नावाच्या महिला, त्याच्या पाठीमागे 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं. आणि मग रथ, मग पादुकान, मग माग तुम्ही मोकळे आपलं निहारांची पाठीमागे दमान हो द्या असं म्हणे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या मिरवणुकीला यायचं. मग भलं मोठं रिंगण संपन्न होणार आणि मग पादुका पोहोचल्यावर परत एक कीर्तन होणार. कीर्तन सेवा संपन्न झाल्यावर आणि मग मात्र अन्नदान सुरू होणार. हे 21 तारखेला, 21 फेब्रुवारीला. आणि 22 फेब्रुवारीला मात्र
महामहोत्सव अतिशय सुंदर उत्सव सुरू होणार. तुकोबरायांच्या पादुका पुढं 24 तास भजन आहे. 5 गावांनी 2 तास. ज्या भरती मंडळाचा ज्या दिवशी पार आहे, जे गाव ज्या दिवशी त्याने 8 दिवसात फक्त तुम्हाला 2च तास आहे, त्याच्यात 5 गाव आहेत तुम्हाला. आपण तिथं कधी भजन करणार? भंडारा डोंगरावर जाऊन इथंच भजन आहे. तिथं कधी नामदेव पायरीपाशी तुम्हाला उभं तरी कोणी करेल का? तिथं जनाबाईंच्या पायरीपडी कोण उभं करणार? इथंच भजन करायचं. असं गोड भजन 5 गावांनी 2 तास अशी सर्वांना विनंती.